नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मिथुन राशींच्या व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या घरातील कोणाची मिथुन रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहांची सध्याची स्थिती काही नातेसंबंधांमध्ये गैरसमज, मतभेद आणि तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे काही लोक तुमच्या विरोधात बोलत आहेत किंवा तुमच्याबद्दल चुकीचे मत तयार करत आहेत अशी वाटण्याची शक्यता आहे. अशा काळात संयम, विवेक आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मग कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, कोणावर अंधाळा विश्वास ठेवू नये, कुणी स्वतःचे संरक्षण कसे करावे, चला सविस्तर जाणून घेऊया. बदलत्या ग्रहस्थितीचा प्रभाव. मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही बुद्धिमान, चतुर आणि संवाद कुशल असता. पण जेव्हा ग्रहस्थिती आव्हानात्मक असते तेव्हा तुमचेच शब्द तुमच्या विरुद्ध वापरले जातात. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे टाळा. तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक अडचणी फक्त विश्वासू लोकांशीच शेअर करा. पहिली व्यक्ती, मत्सर करणारी जवळची व्यक्ती. प्रत्येक हसणारा चेहरा मनापासून आनंदी असेलच असं नाही. तुमच्या यशामुळे किंवा प्रगतीमुळे एखाद्या जवळच्या व्यक्तीला मत्सर वाटू शकतो. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. अशा व्यक्तींची काही लक्षणे: तुमच्या यशाचे कौतुक न करणे, सतत तुमच्या चुका काढणे, तुमच्या निर्णयावर शंका घेणे, इतरांसमोर नकारात्मक बोलणे. अशा वेळी शांत राहा. प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नसते. दुसरी व्यक्ती, गोड बोलणारी पण स्वार्थी. काही लोक समोरून गोड बोलतात पण गरज पडल्यावर साथ सोडतात. अशा व्यक्ती तुमच्याकडून माहिती येईल, तुमच्यावर विश्वास असल्याचे दाखवेल आणि नंतर त्याच माहितीचा गैरवापर करू शकते. म्हणून वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा. आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा. भावनेत मोठे निर्णय घेऊ नका. तिसरी व्यक्ती, घरातील किंवा नात्यातील गैरसमज वाढवणारी व्यक्ती. कधी कधी घरातील एखादी व्यक्ती नकळत किंवा जाणून बुजून एका व्यक्तीचे बोलणे दुसऱ्यांपर्यंत वेगळ्या स्वरूपात पोहोचवते. यामुळे भांडणे होतात, विश्वास कमी होतो, नाती तुटण्याच्या मार्गावर येतात. कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. संबंधित व्यक्तीशी शांतपणे संवाद साधा. मिथुन राशीने काय करावे? या काळात काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा. दुसरी गोष्ट म्हणजे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. चौथी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकणे टाळा. पाचवी गोष्ट म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून दुसऱ्याबद्दल मत बदलू नका. शुभ संकेत: या काळात काही अडचणी येतील पण त्या कायमच्या राहणार नाहीत. त्यांना तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण केले आहेत त्यांचे सत्य हळूहळू समोर येऊ शकते. संयम आणि प्रामाणिकपणा तुमची मोठी ताकद ठरेल. नवीन संधी, नवीन ओळखी आणि आर्थिक प्रगतीचे मार्गही पुढील काळात खुलू शकतात. आध्यात्मिक उपाय: दर बुधवारी श्री गणेशाची पूजा करा. ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच श्री स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गरजू व्यक्तीला हिरव्या मुगाची किंवा हिरव्या भाज्यांचे दान केल्यास मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळू शकते, अशी श्रद्धा आहे. महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा: प्रत्येक जण तुमचा शत्रू नसतो आणि प्रत्येक जण तुमचा मित्रही नसतो. लोकांबद्दल निष्कर्ष काढण्याआधी त्यांच्या कृतींकडे लक्ष द्या. अफवा, संशय किंवा भीती यांच्यावर नव्हे तर संवाद, संयम आणि विवेक यांच्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मिथुन राशींच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. अशाच रोजच्या राशी भविष्यक, आध्यात्मिक माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.